Welcome friends in this new video. How are you? I think you are very fine. In this first session, we are going to study very beautiful poem Golden Chain. The title of the poem is very meaningful, Golden Chain. But it does not refer to ornament, but it refers to friendship. And friendship is the most important thing in the world. In short, golden chain is compared to friendship. So, today we are going to learn the poem Golden Chain, written by Helen Steiner Rice from 8th standard. It is the last poem of unit number 4, 4.3, Golden Chain. Okay. We will read this poem and learn this poem. But before that, we are going to see the questions and answers in the warming up section under the heading Chit Chat and the other activities. The first activity is about questions and answers. The first question is, listen to this question carefully. Do you have an old friends? तुम्हाला जुना मित्र किंवा जुन्या मैत्रिणी आहेत का? The first question is yes no type questions. We can say it verbal question. I think we all have old friends. So the answer of this question is yes, I do have old friends. The next question is, what is needed for friendship to grow? मैत्री वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? If we want to grow friendship, some things are very important. For example, we need unselfish love, म्हणजेच मैत्रीमध्ये निस्वार्थी प्रेम असलं पाहिजे, आपुलकी असली पाहिजे. त्याचबरोबर लॉयल्टी म्हणजेच प्रामाणिकपणा असला पाहिजे. सेन्सिटिव्हिटी म्हणजे संवेदनशीलता असली पाहिजे. म्युच्युअल अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तर एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असली पाहिजे. अँड दीज थिंग्स अँड मेनी मोर थिंग्स आर व्हेरी नेसेसरी बिटवीन द टू फ्रेंड्स. बिकॉज ऑफ ऑल दीज थिंग्स friendship can easily grow. The third question is, how do you feel? If you don't have any friends, तुम्हाला कोणी मित्र नसेल तर कसं वाटेल? First of all, without friends life is impossible. So we feel lonely, bored and uneasy without friends or friends. ओके, आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये मित्र मैत्रिणी नसतील तर आपल्याला बोर होईल, एकटं वाटेल, अनइझी आपलं आयुष्य होऊन जाईल, बेचैन वाटेल. म्हणजे एवढ्यासाठी आपल्याला मित्र असणं हे गरजेचं आहे. ओके. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट why do we spend a lot of time in the company of friends? थोडक्यात आपण आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर बराचसा वेळ का खर्च करत असतो? तर बघा, त्याचं उत्तर आपल्याला कसं सांगता येईल. We spend a lot of time in the company of friends because it makes us happy. We can talk our mind to them. थोडक्यात आपण आपल्या मनातील गोष्टी त्यांच्याशी बोलू शकतो. शेअर आवर ग्रीफ और जॉय विथ देम. म्हणजेच आपण मित्रमैत्रिणींबरोबर दुःख व आनंद शेअर करू शकतो. वी गेट रिलीफ कम्फर्ट इन देअर कंपनी. म्हणजेच आपल्याला मैत्रीमध्ये मनस्वास्थ्यसुद्धा मिळत असतं.
पुन्हा एकदा बघा. वी स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन द कंपनी ऑफ फ्रेंड्स बिकॉज इट मेक्स अस हॅपी. We can talk our mind to them, share our grief, our joy with them. We get relief, comfort in their company. Okay. The last question is that why do we share secrets, happiness and sorrows with our friends? आपण आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर सिक्रेट्स म्हणजेच गुपितं, आनंद व दुःख यात मित्रांना का सहभागी करून घेत असतो? वी शेअर आवर सिक्रेट्स, हॅपीनेस, सॉरोज विथ आवर फ्रेंड्स बिकॉज वी हॅव फुल फेथ इन देम. आपला त्यांच्यावर विश्वास असतो. वी कॅन ओपन आवर माइंड्स टू देम. मनमोकळेपणाने आपण त्यांच्याशी बोलू शकतो. अँड गेट रिलीफ इन आवर लाईफ. वी कॅन ट्रस्ट अँड रिले ऑन देम. थोडक्यात आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आपली गुपिते, आनंद, दुःख यात मित्रांना सहभागी करून घेतो कारण त्यांच्यावर आपला विश्वास असतो. आपण त्यांच्याकडे आपलं मन मोकळं करू शकतो. म्हणूनच आपलं मन हलकं होतं व आपल्याला मानसिक स्वास्थ्य मिळतं. ओके. नाव वी आर गोइंग टू सॉल्व द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ॲज वी नो फ्रेंडशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ बट इट इज व्हेरी फ्रजाईल अँड डेलिकेट ऑल्सो. सो वी मस्ट डू समथिंग फॉर ट्रू फ्रेंडशिप and avoid the things which are harmful for true friendship. Write 5 points each about do's and don't in friendship. First points are given as an example to each. We must do the following things for true friendship. Help in times of trouble to our friends. Share your sorrows and joys to them. Cooperate with them. Have faith and confidence. Open your minds. Express your loyalty and sincerity for them. Next, for true and good friendship, we must not do or avoid the following things. Don't allow you to copy answers during exam. Don't quarrel or fight with them. Next, don't believe in false friends. Don't betray or cheat. Betray means फसवणे, धोका देणे, or cheat your friends. Okay. Don't misunderstanding your friends. Don't rely, विश्वास ठेवणे. Rely means विश्वास ठेवणे. Don't rely on bad friends. Okay. The poem is full of figures of speech. So the next activity is about figures of speech, which we are going to learn now. Okay. We have already learned that when there occurs a comparison in the lines of a poem, the figure of speech in that line is simile. थोडक्यात सिमिली या अलंकारामध्ये कवितेच्या ओळीत आपल्याला दोन भिन्न गोष्टींमध्ये लाईक किंवा ॲज ॲज शब्द वापरून समान गुणधर्मांची तुलना केलेली आढळते. सिमिली म्हणजेच उपमा अलंकार असतो. सिमिलीला आपण मराठीमध्ये उपमा अलंकार म्हणतो. उदाहरणार्थ, ही इज ॲज ब्रेव लाईक ही इज ॲज ब्रेव ॲज लायन असं आपण म्हणू शकतो. किंवा ॲज ब्रेव ॲज ब्राईट ॲज स्टार. नेक्स्ट एक्झाम्पल, टॉल जस्ट लाईक
अ ट्री. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये सिमिलीमध्ये ॲज लाईक हे शब्द वापरलेले आपल्याला दिसतात. आता आपण मेटाफर हे फिगर ऑफ स्पीच पाहणार आहोत. However, if the comparison made in the line of a poem is indirectly understood or suggested, implied. Here implied means hidden, अध्यारूत असणे आपण त्याला मराठीत असं म्हणतो. Without using words as, just like and so on, then the figure of speech is called metaphor. ठीक आहे. In Marathi we can say metaphor, रूपक अलंकार. मराठीमध्ये याला आपण रूपक अलंकार असं म्हणत असतो. थोडक्यात मराठीमध्ये जेव्हा वाक्यात उपमेय व उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न किंवा एकरूप दर्शविल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो. याची वैशिष्ट्य म्हणजे उपमेय हेच उपमान आहे व म्हणूनच उपमेय व उपमान एकरूप असतं, हे लक्षात घ्या. आता उपमेय म्हणजे काय? ज्याला उपमा देतात त्यास उपमेय म्हणतात, तर ज्याची उपमा देतात त्यास काय म्हणतात? उपमान असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, रिया इज द स्टार ऑफ अवर क्लास. या वाक्यात रिया हे उपमेय आहे तर स्टार हे उपमान आहे. रिया आणि स्टार या एकच गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. शिवाय यामध्ये लाईक, ॲज असे शब्दसुद्धा वापरलेले नाही आहेत. आता दुसरं उदाहरण पहा. लाईफ इज अ गेम, प्ले इट वेल. यामध्ये लाईफ गेमशी इनडायरेक्टली कंपेअर केलेलं आहे. म्हणजेच लाईफ हे उपमेय आहे तर गेम हे उपमान आहे. म्हणजेच लाईफ व गेम हे एकरूपच आहेत असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. आता याच्यावर आधारित पुढची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती आपल्याला सोडवायची आहे. ओके, नाव वी आर गोइंग टू लर्न द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. नाव से which of the following are the examples of simile and which contain metaphor. There are 7 lines of the poem are given here. We are going to solve this activity now. आता तुम्हाला सिमिली व मेटाफर मधील फरक समजला असेल तेव्हा दिलेल्या उदाहरणांमधील सिमिली व मेटाफरची उदाहरणे तुम्हाला सांगायची आहेत. फर्स्ट एक्झाम्पल इज ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार लाइक अ डायमंड इन द स्काय. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिमिली बिकॉज स्टार has been compared to diamond by using the word like, so it is an example of simile. Okay, the second example is the stormy sea as dark as coal. It is an example of simile because the darkness of the stormy sea has been compared to the darkness of coal by using as. Okay, the next example, listen to it carefully. Old mighty tree, your branches span the sky. There is an indirect comparison between old and mighty and branches to emphasize the expanse of the tree. So it is an example of the metaphor, and we can't see as and like these words in this line. So it is the example of metaphor. The next example is time is money. It is an example of metaphor because there is an indirect comparison between time to emphasize or tell the importance of time
थोडक्यात वेळ व पैसा हे एकच आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट, like a caged bird sadly sings. It is an example of simile because sadness of the song has been compared to sadness of the caged bird by using the word light. Okay. More than clouds, you are soft. It is the example of metaphor because softness of clouds is compared with softness of person by using the word person. Okay. It is the indirect comparison. So it is metaphor. The last example, the rose is the king of flowers. It is the example of the metaphor because there is an indirect comparison between rose and king to emphasize that rose is superior to all other flowers. Okay. Now we are going to learn about the next figure of speech called antithesis. When opposite ideas occur in the same line of the poem, the figure of speech that occurs in that line is called antithesis. For example, up and down the hill they flew. Many are called but few are chosen. The best of times, the worst of times. याच्यामध्ये अँटिथेसिस अलंकार हा वापरलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. जेव्हा एकाच ओळीत दोन ऑपोजिट वर्ड्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द वापरलेले असतात किंवा ऑपोजिट आयडियाज, ऑपोजिट कल्पना येतात, विरुद्धार्थी कल्पना येतात, तेव्हा अँटिथेसिस हा अलंकार होतो. आता पहिल्या ओळीमध्ये पहा, अप अँड डाऊन हे विरुद्धार्थी शब्द आहेत. अप अँड डाऊन द हिल दे फ्ल्यू. ओके. दुसऱ्या ओळीत मेनी व फ्यू हे विरुद्धार्थी शब्द वापरलेले आहेत. मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चोजन. शेवटच्या उदाहरणामध्ये पहा काय केलेलं आहे. याच्यामध्ये द बेस्ट ऑफ टाइम्स, द वर्स्ट ऑफ टाइम्स, ह्याच्यामध्ये द बेस्ट अँड द वर्स्ट हे दोन विरुद्धार्थी शब्द वापरलेले आहेत. म्हणून ही तीनही उदाहरणं अँटिथेसिस ह्या अलंकाराचे आहे असं आपल्याला समजतं. मला वाटतं तुम्हाला सिमिली म्हणजे काय, त्याच्यानंतर मेटाफर म्हणजे काय आणि अँटिथेसिस म्हणजे काय हे तीनही अलंकार तुम्हाला व्यवस्थित कळलेले असतील असं मला वाटतंय. नाव I am going to tell the theme of this poem in short. The poem is Golden Chain. It is divided into 5 stanzas. In this poem, the poetess is trying to show the importance of friendship in one's life. Here, the poetess used the title Golden Chain. It shows that friendship is very precious in one's life. Okay, in the next video we will learn the poem line by line. But before that, read this poem and find out the rhyming words from the poem and write the rhyme scheme of this poem. Write the new words with their meanings from the poem. Okay, thank you. See you soon.